अमेरिका आणि इस्रायल यांच्या इराणविरुद्धच्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीवर आवश्यक पावलं उचलण्याचा G7 राष्ट्रांचा निर्धार. तेल शुद्धीकरण कंपन्यांनी LPGचे उत्पादन वाढवण्याचे आणि अतिरिक्त उत्पादन घरगुती वापरासाठी उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे निर्देश. 2 सिलेंडरच्या नोंदणीमधला कालावधी 21 दिवसांवरून 25 दिवस. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आज दुसऱ्या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास ठरावावरच्या चर्चेला होणार सुरुवात. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची सीमापार दहशतवादावर तीव्र चिंता व्यक्त. दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र येणं आवश्यक. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा आज लोकभवन इथे शपथविधी. मुद्रांक शुल्क विभागातील प्रलंबित प्रकरणांचा जलद गतीनं निपटारा करण्यासाठीचं महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2026 विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर. भांडवली बाजाराच्या माध्यमातून महापालिकांनी निधी उभा करून लोकोपयोगी कामं केली पाहिजेत, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. नाशिक महापालिकेचे हरित रोखे शेअर बाजारात सूचीबद्ध. आणि विक्रमी तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातल्या 4 खेळाडूंना ICCच्या 2026च्या T20 क्रिकेट विश्वचषक संघात मानाचं स्थान.